ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आता अर्जुन आणि सायलीचा मोडत असलेला संसार प्रतिमा आता कसा वाचवते. एकच भयानक घटना घडून प्रियाने हुशारी दाखवून ॲडव्होकेट वकील सानेंना पैसे चारून प्रिया आता कसे डिव्होर्सचे पेपर अर्जुनला द्यायला भाग पाडते आणि सायली अर्जुनमध्ये झालेला गैरसमज अजून वाढवून आता प्रिया ही अर्जुन आणि सायलीचा संसार मोडत असताना मात्र एकच भयानक घटना घडून प्रियाने केलेली एक चूक प्रियाला खूप महागात पडून प्रतिमाने आता प्रिया नागराजचे ते बोलणे ऐकताच एकच मोठा धमाका उडून प्रतिमासमोर सत्य येऊन इकडे सुभेदारांच्या घरी रागाच्या भरात मोडायला निघालेला अर्जुन सायलीचा संसार एका सेकंदात एकाच झटक्यात मोक्याच्या वेळी येऊन आता प्रतिमा कसे वाचवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. प्रियाचे खरे सत्य प्रतिमासमोर येऊन प्रतिमा सुभेदारांच्या घरी येऊन अर्जुन सायलीचा संसार वाचून आता प्रतिमा रविराजकडून प्रियाला कोणती भयानक शिक्षा देते आणि प्रियाचे कट कारस्थान रविराज समोर आणून आता प्रतिमा एकाच हुशारीने प्रियाचा पडदा कसा फाश करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुनने ऑफिसमध्ये चैतन्यला सांगितलेल्या एकाच वाक्याने आणि सायलीने ऐकलेल्या त्याच अर्धवट वाक्याने मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी ही केस डिले करतो हे अर्धवट वाक्य जेव्हा सायली तिच्या कानाने ऐकते त्याच वेळी सायलीचा अर्जुनवरचा विश्वास आता उडालेला असतो आणि सायलीच्या मनात अर्जुनविषयी खूप मोठा गैरसमज झालेला असतो. सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ज्या अर्जुन सरांवर मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपण एवढा विश्वास ठेवला त्याच विश्वासाचा आज अर्जुन सरांनी गैरफायदा घेतल्याचे सायली समोर आलेले असते आणि त्यामुळे सायली आता कुणाशीच बोलायला तयार नसते. सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नेमकं सायलीने अबोला धरण्याचं कारण काय हे कुणालाही समजत नसतं. सगळेजण आता फक्त सायली आणि अर्जुनमधल्या भांडणाचं कारण शोधत असतात. इकडे मात्र अस्मिताला खूप आनंद झालेला असतो आणि वेळोवेळी इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायलीमध्ये काय होतं याची खडानखडा सगळी माहिती आता अस्मिता फोनवरून प्रियाला देत असते. त्याच वेळेस आता इकडे प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते आणि योगायोगाने आता सायली जेव्हा आपल्याला आता मधुभाऊला सोडवण्यासाठी दुसरा वकिलाची गरज हवी आणि त्यासाठी आपल्याला दुसरा वकील शोधायला हवा असा विचार सायलीच्या मनात येऊन सायली ही आता ॲडव्होकेट सानेंच्या घरी सानेंना भेटण्यासाठी गेलेली असते. पण त्याच वेळेस मात्र आता कारमधून प्रिया जात असताना प्रियाने सायलीला बघितलेलं असतं आणि सायलीचा पाठलाग करून आता त्या ॲडव्होकेट सानेंच्या ऑफिसमध्ये येऊन आता ऑफिसच्या बाहेर उभं राहून सायली आणि ॲडव्होकेट सानेचे सगळे बोलणे प्रियाने ऐकलेले असते आणि आता प्रिया आणि अर्जुनमध्ये मोठा गैरसमज होऊन पाटलाला सोडवण्यासाठी ही प्रिया आता ॲडव्होकेट सानेला वकील करायला निघाली हे आता प्रिया समजून चुकलेली असते. पण आता मधुभाऊंची केस आणि अर्जुन सुभेदार हे लढत असल्याचे आता सानेंना लक्षात येता सानेंनी सायलीची केस घेण्यासाठी सायलीला नकार देऊन तेथून आता काढून दिलेलं असतं. पण त्याच वेळेस आता हुशार प्रिया ॲडव्होकेट सानेला पैशाचे मोठे आमिष दाखवून आता तिने विकत घेतलेलं असतं आणि आता सानेच्याच वकिलीचा गैरवापर करत प्रियाने आता अर्जुनला सायलीच्या विरोधात आता डिव्होर्सची नोटीस पाठवलेली असते. इकडे आणि डिव्होर्सची नोटीस पाठवून प्रिया थांबलेली नसते तर आता प्रियाने अर्जुनपर्यंत सायली ही ॲडव्होकेट सानेंकडे गेल्याचे देखील आता पोहोचवलेले असते.
तेव्हा आता आपल्यासोबत अबोला धरणारी सायली आता ॲडव्होकेट सानेंची भेट घ्यायला कशाला गेली असेल, याच्यामुळे आता अर्जुनला देखील खूप राग आलेला असतो आणि ताबडतोब अर्जुन आता चैतन्यसोबत ऑफिसमधून घरी येतो आणि आता सायली ही सानेंकडून येऊन तिच्या बेडरूममध्ये असताना ताबडतोब मोठ्याने आता अर्जुन सायलीला हाका मारत बोलावतो. सायली खाली येते आणि त्याच वेळेस आता रागाने अर्जुनने सायलीचा हात धरून ॲडव्होकेट सानेंकडे कशाला गेली होतीस तू, हे अर्जुन डायरेक्टली आता सायलीला विचारतो. सगळेजण अवाक झालेले असतात. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट सानेंची भेट घ्यायला सायली तू गेली होतीस का, तर लगेचच सायली म्हणते हो. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता प्रियाने ते डिव्होर्सचे पेपर सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यात आणण्याची व्यवस्था करून एक माणसाला पाठवलेलं असतं आणि त्याने अर्जुनकडे ते डिव्होर्सची नोटीस दिलेली असते. जेव्हा आता अर्जुन ती नोटीस वाचतो त्यावेळेस आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ॲडव्होकेट सानेंच्या मदतीने सायलीने आपल्याला डिव्होर्सची नोटीस पाठवल्याचा भयानक गैरसमज हा अर्जुनला झालेला असतो आणि आता सायलीने आपल्याला डिव्होर्सची नोटीस पाठवली हे आता अर्जुनसोबत सगळ्या सुभेदारांना कळताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ताबडतोब आता कल्पना पूर्णाजी सायलीकडे येतात आणि त्याचे कारण विचारतात. आता मात्र सायलीला यातील काहीच माहीत नसतं आणि सायली देखील अवाक झालेली असते. पण आता सायलीने अर्जुनशी बोलायचंच नाही असे ठरवलेले असते आणि कुणाला काही सांगायचंही नाही असंच ठरवलेलं असतं. आणि इकडे आता सायलीच्या मनात पुन्हा गैरसमज होतो की अर्जुन सरांनी मुद्दाम आता मधुभाऊंची केस डिले करण्याचा प्रयत्न केला आणि आता या माणसांकडून आता डिव्होर्सची नोटीस यांनीच पाठवली असेल आपल्याकडे. तेव्हा आता दोघांच्याही मनात गैरसमज झालेला असतो आणि आता दोघेही काहीही बोलण्यासाठी तयार नसतात आणि कुणालाही सांगण्यासाठी आता तयारच नसतात. इकडे मात्र प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि प्रियाने एकाच दगडात दोन पक्षी मारलेले असतात. अर्जुनच्या हुशारीला दाद देत प्रियाने आता अजूनच अर्जुन आणि सायलीमधला गैरसमज खूप विकोपाला नेऊन ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता दोघांचाही गैरसमज आता सत्यात बदलून आता दोघेही एकमेकांवरती चिडलेले असतात. इकडे मात्र खुश होऊन प्रिया लगेचच घरी येते आणि आता नागराजकडे आता प्रिया म्हणते की नागराज काका, आज मी एका दगडात दोन पक्षी मारले. नागराज म्हणतो की आता काय केलं. अगं प्रिया, साधं तुला त्या प्रतिमाला किडनॅप करता आलं नाही आणि चालली दोन पक्षी मारायला. तेव्हा आता प्रिया म्हणते की नागराज काका, अहो एक प्लान फसला म्हणून काय झाला, दुसरा प्लान मी सत्यात उतरवला. आणि आता लगेचच नागराज म्हणतो की असा कोणता तीर मारलास प्रिया तू, तर लगेचच प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायलीचा आज मी डिव्होर्स केलाय. ते ऐकून आता नागराजला मोठा धक्का बसलेला असतो. नागराज म्हणतो की प्रिया असं काय केलं, तर आता लगेचच प्रिया म्हणते की मी अर्जुन आणि सायलीचा गैरसमज वाढून ॲडव्होकेट सानेंची मदत घेऊन सायली ही मधुभाऊच्या केससाठी आता सानेंकडे गेली होती. अर्जुनवरचा विश्वास तिचा पूर्ण उडालेला आहे. त्यांचं कशामुळे भांडण झालं ते मला कळत नव्हतं, पण जेव्हा सायली ॲडव्होकेट सानेंकडे गेली तेव्हा मी तिथे जाऊन त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि आता लगेचच सानेंना पैसे चारून मी साने थ्रूच अर्जुनला डिव्होर्सची नोटीस पाठवली आणि जशी काय ही नोटीस सायलीनेच पाठवल्याचे अर्जुन समोर आणले. दोघांच्याही मनात भलताच गैरसमज झालाय. याला वाटतंय की याने नोटीस पाठवली असेल, तर तिला वाटतंय की याने पाठवली असेल आणि आता दोघेही बघा उद्या दोघांचाही डिव्होर्स झालेला असेल. ते ऐकून आता नागराज बोलतो, काय बोलतेस प्रिया तू, असं जर झालं ना, मानलं प्रिया तुला, तर आता प्रिया म्हणते की बघा ना उद्या काय होतंय ते.
पण प्रिया आणि नागराज ज्या वेळेस गार्डनमध्ये हे बोलत असतात त्याच वेळेस प्रतिमा गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत असते हे मात्र दोघांच्याही लक्षात आलेलं नसतं. आणि त्याच वेळेस प्रतिमाने प्रिया आणि नागराजचे ते सगळे बोलणे ऐकलेले असते. आणि या प्रियाने आगीत तेल ओतून मोठी थिंगी पेटवत अर्जुन आणि सायलीच्या संसारात आग लावल्याचे सत्य प्रतिमासमोर येऊन ताबडतोब प्रतिमा आता सायलीच्या घरी निघालेली असते. आणि आता प्रतिमा विचार करते की प्रियाला जर आपण सायलीकडे जातोय असं सांगितलं तर प्रिया आपल्याला जाऊ देणार नाही. आणि आता प्रतिमा ही रविराज येण्याची वाट बघत असते. आणि रविराज येताच ताबडतोब प्रतिमा म्हणते की रविराज, आपल्याला आत्ताच्या आत्ता सायलीच्या घरी जायचंय, ताबडतोब मला तिथे पोहोचवा. आता रविराजला सुद्धा समजत नसते पण आता प्रतिमा ऐकण्यास तयार नसते. ताबडतोब आता प्रतिमाला घेऊन रविराज हा सुभेदारांच्या घरी गेलेला असतो. आणि त्याच वेळेस आता तिथे अर्जुन आणि सायलीचा तो वाद चाललेला बघून रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. इकडे रागाने आता अर्जुन सायलीला सांगत असतो की मला डिवोर्सची नोटीस पाठवली, जर तुला माझा एवढा कंटाळा आला असेल तर देऊन टाक डिवोर्स. तेव्हा आता सायलीला देखील मोठा राग आलेला असतो. आणि आता खरंच अर्जुन सरांना आपल्याकडून डिवोर्स हवाय यासाठी यांनी ही सगळी खेळी केल्याचे सायलीसमोर आलेलं असतं. आणि रागाने ती डिवोर्सची नोटीस आता सायलीने घेऊन सायली त्यावरती सही करायला आता पुढे आलेली असते. आणि सायली त्या नोटीसवर सही करणार एवढ्यात आता पुढे येऊन प्रतिमा बोट करत आता दोघांनाही थांबवत म्हणते की थांबा. आणि आता दोघेही प्रतिमाकडे बघतात. प्रतिभा म्हणते की अर्जुन आणि सायली, दोघेही तुम्ही चुकत आहात आणि दोघेही तुम्ही तुमचा संसार आता उद्ध्वस्त करत आहात. डिव्होर्सचे पेपर सायलीने नाही अर्जुन, तर डिव्होर्सचे पेपर प्रियाने पाठवले. सायलीला तुझ्याकडून डिव्होर्स नाही पाहिजे, तर खरा डिव्होर्स प्रियाला पाहिजे. तुमच्या दोघांमध्ये जर डिव्होर्स झाला हेच प्रियाला हवे होते, म्हणून ॲडव्होकेट सारेंची भेट घेऊन प्रियाने सारेंना पैसे देऊन तुमच्या दोघांमध्ये डिव्होर्स घडवण्यासाठी ही नोटीस पाठवल्याचे भयानक सत्य प्रतिमाने जेव्हा अर्जुन आणि सायलीला सांगितलेले असते तेव्हा एकच मोठा धमाका उडालेला असतो. आणि दोघांच्याही मनात काहीही नसताना प्रियाने याचा फायदा उचलल्याचे सत्य प्रतिमाने आता सगळ्यांच्या समोर आणताच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आणि रविराजची तर अक्कल बंद पडलेली असते. आणि अखेरीस आपल्यालाच जे काही जमलं नाही ते प्रतिमाने करून दाखवत खऱ्या अर्थाने प्रतिमाने अर्जुन आणि सायलीचा संसार वाचवलेला असतो. तेव्हा आता प्रियाचे खरे सत्य प्रतिमाने समोर आणताच रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा करणार आणि अर्जुन आणि सायलीमधला गैरसमज दूर होत प्रतिमा आता अर्जुन सायलीला कसे एकत्र आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.